नमस्कार मित्रांनो. जसं मी लास्टच्या व्हिडिओमध्ये बोललेलो की आज आपण 28 डेज चॅलेंज स्वीकारणार आहोत आजपासून. थोडा उशीरच झाला, तर आज गडबडीत होतो, बाहेर होतो. तर असं काही नाही, पण की आज 1 तारीखपासून तुम्हाला सुरुवात करावी लागेल. जो दिवस तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून तुम्ही पुढच्या 28 दिवस ही चॅलेंज तुम्हाला करायची आहे. ही चॅलेंज बेसिकली काय आहे, तर द मॅजिक बुक जर कोणी वाचलं असेल तर नक्कीच माहिती असेल, नसेल वाचलं तर नक्की वाचा. मराठीमध्ये जादू या पुस्तकाचं नाव आहे आणि इंग्लिशमध्ये द मॅजिक. सर, पहिला दिवस असा आहे की आपल्याला आज काय करायचं आहे की आणि सुरुवात करायच्या आधी जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच थोडेफार सिरियस असाल, सिरियसली तुम्हाला जर तुमचं आयुष्य थोडंफार चेंज करायचं असेल, नक्कीच म्हणजे तुम्हाला सुखी, समाधानी, आनंदी आयुष्य जगायचं असेल तर तुम्ही ही ॲक्टिव्हिटी करा. नाहीतर जसं चाललं तसं चालून द्या, ठीक आहे. जस्ट जोक करतोय, बट नक्कीच जर तुम्ही ही ॲक्टिव्हिटी कराल आणि काही नाही, दिवसातून एक 10 ते 15 मिनटं तुम्हाला द्यायची आहेत याच्यासाठी. आणि जास्त करून सकाळी ट्राय करा. सकाळी म्हणजे सकाळी उठल्या म्हणजे जसं तुम्ही झोपेतून उठता ना तसं तुम्ही लगेच, म्हणजे जर तुमचं काय स्वच्छ बाथरूम वगैरेचे, वॉशरूमचे वगैरे कार्यक्रम तुम्ही करून घ्या इमिजिएटली. नसेल तर तुम्ही जसं बेडवरून उठाल तसं तुम्ही ही ॲक्टिव्हिटी करू शकता, ठीक आहे. तर आज पहिल्या दिवशी काय करायचं आहे बेसिकली, की जसं तुम्ही सकाळी उठाल तर काय करायचं की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आणि ह्या ॲक्टिव्हिटीसाठी पहिलं म्हणजे मॅन्डेटरी गोष्टी, म्हणजे ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्यामध्ये तुमच्याकडे एक वही पाहिजे किंवा एक डायरी आणि एक पेन पाहिजे, ओके. आणि एक मॅजिक रॉक म्हणजे काय, तर बेसिकली रॉक म्हणजे एक दगड आहे जो तुम्ही कुठून पण आणू शकता किंवा तुमच्या घरात असतो, झाडांमध्ये वगैरे किंवा बाहेरून आणू शकता. असा एक छोटासा दगड आहे, बघा माझ्याकडे असा आहे एवढा. किंवा एक चल्लसाठच्या ज्या सोंगट्या असतात चल्लसाठच्या, त्याच्यामधली पण ती एक कवडी तुम्ही वापरू शकता, आहे ना. जशी जी संभाजी महाराजांनी जर तुम्ही कार्यक्रम बघितला असाल तर त्याच्यामध्ये संभाजी महाराजांनी जी कवड्यांची माळ घातली त्याच्यामधली ती एक कवडी पण चालून जाईल. तर मग सुरुवात कशी करायची ते बेसिकली तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये रोज काय करायचं, 10 गोष्टी काय आहेत चांगल्या गोष्टी, त्याबद्दल तुम्हाला ते वाक्य लिहायचं आहे आणि त्याच्याबद्दल आभारी आहे म्हणजे थँक्यू असे शब्द उच्चारायचे. तर बेसिकली म्हणजे जर आज सुरुवात करताय तर पहिल्या दिवशी तुम्हाला 10 वाक्य लिहायचे. मग 10 वाक्य काय लिहाल तुम्ही, काही पण 10 वाक्य जे तुमच्या आयुष्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्याबद्दल थँक्यू, आभारी आहे. म्हणजे जसं की तुमच्याकडे चांगलं घर आहे तर तुम्ही असं लिहू शकता की धन्यवाद, हे ईश्वर धन्यवाद, तू मला हे घर दिल्याबद्दल आभारी आहे. किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही असं लिहू शकता की थँक्यू युनिवर्स फॉर गिविंग मी दिस सच ग्रेट होम, आय एम रिअली ग्रेटफुल फॉर दिस, थँक्यू. तर असे 10 वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत. तर मग 10 वाक्यामध्ये जसं तुमच्याकडे मोबाईल आहे एक्झाम्पल, तर मग आय एम रिअली ग्रेटफुल फॉर दिस मोबाईल, बिकॉज ऑफ दिस मोबाईल. आणि मग ते मोबाईल असल्यामुळे काय आहे, म्हणजे त्या मोबाईलचा कसा फायदा होतो तुम्हाला, तर त्याचं ते कारण पण तुम्हाला लिहायचं की मोबाईल असल्यामुळे तुम्हाला त्याचा काय फायदा होतो. म्हणजे मोबाईलमुळे मी लोकांसोबत कनेक्ट होतो, है ना. म्हणजे मी माझ्या घरच्यांशी बोलू शकतो किंवा एक्झाम्पल की मी मोबाईलमध्ये यूट्यूब बघू शकतो, फेसबुक बघू शकतो. अशा भरपूर साऱ्या, म्हणजे त्या वाक्यामध्ये तुम्हाला असं मेन्शन करायचं की आय एम रिअली ग्रेटफुल फॉर दिस मोबाईल, बिकॉज ऑफ दिस मोबाईल आय कॅन सी व्हिडिओज, आय कॅन डू स्टडी, आय कॅन डू ट्रेडिंग, मीन्स लाईक दॅट. तर असे 10 वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत आणि प्रत्येक वाक्यानंतर थँक्यू तुम्हाला बोलायचं आहे. तर तुम्हाला वहीवर किंवा डायरीमध्ये थँक्यू लिहायची गरज नाही. फक्त जेव्हा तुम्ही ते लिहून 10 वाक्य जेव्हा तुमची लिहून होतील तेव्हा त्याच्यानंतर प्रत्येक वाक्यानंतर जेव्हा तुम्ही ते वाक्य बोलाल तेव्हा तुम्हाला थँक्यू हे कंपल्सरी बोलायचंच आहे. कारण की हे जे थँक्यू आणि आय लव्ह यू, हे जे 2 शब्द आहेत ना, हे तुमचं आयुष्य बदलणार आहे, नक्की म्हणजे नक्की. आणि हे 28 दिवसाचं चॅलेंज आहे, हे नक्की तुम्हाला करायचं आहे. कारण की जर एक दिवस पण ब्रेक पडला ना तर मग त्याच्यामधली जे व्हायब्रेशन्स आहेत ते तुम्हाला तेवढे फील नाही होणार. आणि 28 दिवस तुम्ही जर ते करतायत कंटिन्यू विदाऊट फेल, जसं तुम्ही रोज झोपताच काही पण करून, रोज सकाळी उठल्यावर दात घासताच काही पण, रोज आंघोळ करतात, तसंच रोज 28 दिवस ते तुम्हाला करायचंच आहे. जसं तुमचं ते एक आयुष्याचा भाग आहे. म्हणजे जसं तुम्ही रोज जेवता, है ना, रोज आंघोळ करता किंवा रोज पाणी पिता, आहे ना. पाणी पिल्याशिवाय तुम्ही जगू शकता का, नाही जगू शकता. तर तसंच आहे, रोज तुम्हाला ते 28 दिवस कंपल्सरी करायचं आहे. आणि त्याच्यानंतर पुढे आपण ठरवू काय करायचं ते, कसं तुम्ही ते आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करू शकता, आहे ना. तर करून पहा
आणि जादूचा दगड हा दुसऱ्या दिवशीपासून लागेल आपल्याला, तर मग त्याची तयारी पण करून ठेवा. म्हणजे कसं होईल की तुम्हाला दुसऱ्या दिवशी मध्ये जास्त त्रास होणार नाही, किंवा मग ती ऍक्टिव्हिटी करताना तुम्हाला तो दगड तुमच्यासोबत पाहिजे मॅजिक रॉक. जास्त मोठा नका घेऊ, छोटाच घ्या, म्हणजे जेणेकरून तो तुम्ही तुमच्या खिशात ठेवू शकता किंवा बॅगेमध्ये, खिशामध्ये, कुठे पलंगाच्या बाजूला है ना, म्हणजे ज्याच्यावर तुम्ही आणि कारण की तो दगड हातात घेऊन आपल्याला प्रॅक्टिस करायचे ते दुसऱ्या दिवसापासून. पण आजसाठी एवढंच. तर करा, नक्की करा. आणि जेव्हा तुम्ही जे वाक्य बोलाल ना, ते फील करा. म्हणजे कसं की त्याच्यामध्ये त्या फिलिंग्स आल्या पाहिजे की हा नक्की, म्हणजे नुसतं असं लिहायचं म्हणून नका लिहू, खरंच काहीतरी आहे जे तुमच्या आयुष्यामध्ये. आणि प्रत्येक दिवशी 10 नवीन वाक्य लिहायचे, म्हणजे अशा गोष्टी तुम्हाला शोधायच्या आहेत की ज्या तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही बदल घडवतील. ठीक आहे. तर पहिल्या दिवसाची सुरुवात करा, अशा 10 गोष्टी शोधा ज्या तुमच्याकडे आहेत आणि त्याच्याबद्दल आभार व्यक्त करा. थँक्यू. आणि करून बघा आणि नक्की सांगा मला. चला, सो ऑल द बेस्ट सगळ्यांसाठी.